मनोरमा खेडकर यांना जामीन मंजूर झालेला आहे। शेतकऱ्यांना धमकावल्याचा मनोरमा खेडकरांवरती आरोप होता आणि या संदर्भातली सुनावणी होणार होती आणि अखेर मनोरमा खेडकर यांना जामीन मंजूर करण्यात आलेला आहे। मंदार गोंजारी आपले प्रतिनिधी या संदर्भात अधिक माहिती देतात। मंदार, मनोरमा खेडकरांचा जामीन मंजूर झालेला आहे, काय अपडेट? मनोरमा खेडकर यांच्यावरती आरोप होता पुणे जिल्ह्यातील मुळशी तालुक्यातील धडोली गावामध्ये या खेडकर कुटुंबाने जमीन खरेदी केलेली आहे मनोरमा खेडकर यांच्या नावे आणि या जमिनीलगत असलेल्या शेतकऱ्यांसोबत जो वाद झाला जमिनीच्या हद्दीवरून आणि त्या वादातून मनोरमा खेडकर यांनी पिस्तूल दाखवून त्या शेतकऱ्यांना धमकावल्याचा आरोप होता। कलम 307 अंतर्गत त्यांच्यावरती गुन्हा दाखल करण्यात आलेला होता आणि त्यानंतर त्यांना अटक झालेली होती। 2 वेळा त्यांना पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली होती आणि त्यानंतर न्यायालयीन कोठडीमध्ये येरवडा कारागृहामध्ये त्यांची रवानगी करण्यात आली होती। मात्र आता तपास पूर्ण झालेला आहे आणि आम्ही तपासामध्ये पूर्णपणे सहकार्य करू असं त्यांच्या वकिलांनी न्यायालयात सांगितल्यानंतर त्यांना जामीन मंजूर झालेला आहे। मात्र या ठिकाणी पूजा खेडकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल करताना पूजा खेडकर यांच्याबरोबरच त्यांच्या आई वडिलांनी देखील 7 वेगवेगळी नावं धारण करून यंत्रणांना फसवल्याचं यूपीएससीनी दिल्ली पोलिसांनी दिल्ली उच्च न्यायालयामध्ये सांगितलंय। त्यामुळे पुणे पोलिसांच्या प्रकरणात जरी जामीन मिळालेला असला तरी दिल्ली पोलिसांच्या कारवाईची टांगती तलवार त्यांच्यावरती असणार आहे। नक्कीच धन्यवाद मंदार दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।